नवरात्रातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पठण. त्याचसोबत आणखी एक स्तोत्र आहे आणि ते स्तोत्र म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र. चला तर मग जाणून घेऊया सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ केल्याने काय होते. नवरात्रीचे पवित्र दिवस सुरू झाले आहेत. नवरात्रीच्या काळात आपण अनेक स्तोत्रे चालिसा वाचतो आणि देवीचा आशीर्वाद मिळावा याकरता तिची आरती देखील करत असतो. वास्तविकतः नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीचे पठण सर्वात महत्त्वाचे असते. परंतु आणखी एक स्तोत्र आहे जे तितकेच शक्तिशाली आहे आणि त्या स्तोत्राचे नाव सिद्धकुंजिका स्तोत्र हे आहे. श्री रुद्रयामलच्या गौरी तंत्रात सिद्धकुंजिका स्तोत्र शिव पार्वती संवाद या नावाने आपल्याला सापडते. दुर्गा सप्तशतीचे पठण कठीण आहे आणि त्यासाठी अनेक नियमांची आवश्यकता देखील आहे. अशा परिस्थितीत साधकाला जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे शक्य होत नसेल तर सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण सोपे आणि अधिक प्रभावी होते. नवरात्री किंवा इतर कोणत्याही प्रकारे कुंजिका स्तोत्राचे पठण केल्यास सप्तशती पूर्ण पाठ केल्याचे फळ मिळते. नवरात्रीमध्ये किंवा अन्यथा सिद्धकुंजिका स्तोत्र वाचत राहिल्यास जीवनात भरपूर शक्ती आणि सामर्थ्य प्राप्त होते. मंत्र सिद्ध आहेत म्हणूनच त्यांना वेगळे सिद्ध करण्याची गरज नाही. कुंजिका स्तोत्राचा पाठ नियमितपणे केल्यास पाठ करणाऱ्यास वाणी आणि मनाची शक्ती प्राप्त होते. कुंजिका स्तोत्र पठण केल्याने व्यक्तीच्या आत प्रचंड ऊर्जा संचारते आणि तो आतून मजबूत बनू लागतो. कुंजिका स्तोत्राचे नियमित पठण केल्यास ग्रहांच्या वाईट प्रभावापासून आराम मिळतो. तुम्हाला जीवनात आर्थिक समृद्धी मिळू शकते आणि तुमच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात. तंत्रमंत्राचा पाठ केल्याने नकारात्मक ऊर्जा प्रभावित होत नाही. असे दिसून आले आहे की जर तुम्ही कुंडलीत राहूच्या समस्येने त्रस्त असाल तर त्यातही कुंजिका स्तोत्राचे पठण केलेच पाहिजे असे सांगितले जाते. आयुष्यात अनेक चढ उतार येत असतात. अशा वेळी घाबरून न जाता मनाचे सामर्थ्य वाढवण्याकरता सिद्धकुंजिका स्तोत्र पठण जरूर करावे. सिद्धकुंजिका स्तोत्र पठण कसे करावे याकरता काही नियम आहेत. यापैकी पहिला नियम म्हणजे कुंजिका स्तोत्राचे पठण संध्याकाळी किंवा रात्री केल्यास उत्तम असते. सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करीत असताना माँ दुर्गा मातेसमोर तुपाचा दिवा लावावा. यानंतर लाल आसनावर बसून लाल कपडेही घालता आले तर सर्वोत्तम. अशा स्थितीमध्ये सिद्धकुंजिका मंत्राचे पठण केल्याने आपल्याला शुभ लाभ मिळू शकतात. हे सर्व झाल्यानंतर देवीला नमस्कार करून आपण प्रतिज्ञा करावी की मी कुंजिका स्तोत्राचे पठण केले आहे तेव्हा माझ्यावर जरूर कृपा करावी असे म्हणून देवी मातेला मनपूर्वक साष्टांग नमस्कार करावा. सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ करणाऱ्या साधकाने पवित्रतेचे पालन करावे. याशिवाय कांदा, लसूण, मांस, मद्य इत्यादींचा त्याग करावा आणि शक्य तितकी आपल्या जीवनात पवित्रता राखावी. असे केल्याने सिद्धकुंजिका स्तोत्राचे
निश्चित फलदायी फायदे आपल्याला पाहावयास मिळतात. जय माता दी.